हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर मी CNAबद्दल माहिती सांगणार आहे. तर ANM, LHV आणि विस्तार अधिकारी या कॅडरला 75 पॉईंट्स लागणार आहे. तर आपल्या कॅडरला 150 पॉईंट्स लागणार नाही. 2022-27पर्यंत ज्यांचे LHV ट्रेनिंग झाले आहे त्यांना CNA करण्याची गरज नाही. त्यांना ट्रेनिंगचे 75 पॉईंट्स मिळालेले आहे. ज्या सिस्टर 2027पर्यंत रिटायर होणार आहे किंवा ज्या रिटायर झाल्या आहे त्यांना CNA करण्याची गरज नाही आहे. आता ज्या ANM उरले आहेत, ठीक आहे, 2022 ते 27पर्यंत ज्या ANMचे तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर ट्रेनिंग झाले आहेत, ज्यामध्ये नवीन नवीन जे कार्यक्रम येत असतात त्यांचे ओरिएंटेशन आहे ते, आणि इन्क्लुडिंग RCSचे मार्गदर्शन किंवा RCSचे जे ट्रेनिंग आहे ते पण याच्यामध्ये इन्क्लूड केले जाणार आहे. तर त्यांचे एक वेगळे पॉईंट्स दिले जातील आणि कोणत्या ट्रेनिंगला किती पॉईंट्स दिले आहे हे अजून निर्गमित झालेले नाही आहे. तर ते लवकरच कळेल आपल्याला. तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर जे प्रशिक्षण झालेले आहे त्या सर्व प्रशिक्षणाचे पॉईंट्स एकत्रित करून एका फॉर्मॅटमध्ये एकत्रीकरण करून MNC गोळा करणार आहे आणि त्यानुसार आपल्याला MNC पॉईंट्स देणार आहे. त्यामुळे आपल्याला ऑनलाईन CNA करण्याची गरज पडणार नाही. जर माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत नक्कीच शेअर करा. थँक्यू.